शेतकरी बंधूंनो, प्रमुख नगदी पिकामध्ये कांदा पिकाची गणना होते। कांदा पिकामध्ये पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून 25% पासून 100% पर्यंत म्हणजे डबल उत्पन्न कसं वाढवता येतं हे आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या अनुभवाचे बोल आपल्याला ऐकायचे आहेत। या तंत्रज्ञानामध्ये खतांच्या संतुलित मात्रा या कशा द्यायला पाहिजे हे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना समजावून सांगितलेलं आहे। अतिरिक्त मात्रा दिल्याने उत्पन्नात वाढ होत नाही, ती संतुलित मात्रेने कशी होते हे आपल्याला आज बघायचं आहे। आणि संतुलित मात्रा पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानातून दिल्यानंतर प्रतिकारक शक्ती वाढते। त्यामुळे पिकाचा कालावधी हा साधारण 15 ते 20 दिवस अगोदर येतो, म्हणजे कालावधी पिकाचा कमी होतो। म्हणजेच 120 ते 135 दिवसामध्ये कांदा पीक परिपक्व होते। मी साळीराम जनार्दन लामखडे, मुक्काम पोस्ट मंगरूळ, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मी 8 वर्षापासून शेती करतो। तर माझ्याकडे 6 एकर क्षेत्र आहे। तर मी इथून पाठीमागं पण कांदे केले होते, तर 200 पिशवीच्या पुढं कधीच कांदे निघले नाही। 1 एकरला 200 पिशवी एवढेच कांदे निघायचे। तर मी आत्ता यावर्षी मला पाटील बायोटेक घेतल्यापासून कांद्याचे उत्पन्न जरा चांगलं दिसते। तरी अंदाज 300-350 पिशवी एकरी निघावी अशी मला खात्री आहे। तर त्यांचं कॅलनेट, रिलीजर आणि ह्युमॉल ही 3 प्रोडक्ट एकदम चांगले आणि प्रभावी आहेत, ज्यामुळे कांद्याची क्वालिटी, कांद्याची वाढ ही भरपूर होते आणि कांद्याचा टणकपणा हा पण खूप दिसतो। माझी जमीन एकदम खराब आणि खळगट आहे, तर त्या जमिनीत काही ठिकाणी काही उगतसुद्धा नाही, अशा ठिकाणी कांदे खूप चांगले आहेत। त्यांचा खर्च थोडा जास्त आहे, पण उत्पन्न त्यापेक्षा दुप्पट आहे। तर याप्रमाणे आता कांदे 3 महिन्याचे आहेत, तर कांद्याची साईज चांगली व्यवस्थित आहे। बहुतेक कांदे 150 ते 200 ग्रॅमच्या आसपास एक कांदा भरेल असे ह्या पद्धती आहे। तर माझा अंदाज आहे की आता हे कांदे कमीत कमी 350 ते 400 पिशवी निघावं। एकरी 300 पिशवी 350 पिशवी निघेल हा ते गॅरंटेड मी सांगू शकतो। तर हे ड्रेसिंग आणि हे त्यांचं किट वापरल्यानंतर जो कांद्यामध्ये क्वालिटी आणि साईज आणि पातीची वाढ आणि पातीची जाडी आहे ती खूप जाड आहे, त्यामुळे कीड व त्याच्यावर अटॅक करू शकत नाही। या पद्धतीची पात आणि पाती संख्या पण खूप आहे, वाढ पण भरपूर आहे आणि जो क्वालिटी आहे, जी साईज आणि क्वालिटी, टणकपणा जो आहे तो खूप आहे। कीट वापरल्यानंतर जमिनी अशी एकदम अशी मुळ्या पण खूप अशा पसरत गेल्या आणि झाडाची वाढ जी आपल्या सर्वसाधारण पद्धतीने करतो किंवा आपल्या दर वेळेस करतो त्या पद्धतीपेक्षा कांद्याची वाढ ही दिसून येते। आपण ज्यावेळेस 8 दिवसांनी 4 दिवसांनी ज्यावेळेस चक्कर मारायला जाऊ त्यावेळेस कांद्याची वाढ ही झालेली दिसून येत होती। तशी बाकी आपण जी साईडला म्हणजे आपण जे किट न वापरता ज्या शेतीत लावतो ते कांदे रोज असे वाढलेले दिसत नाहीत किंवा 4 दिवसांनी वाढलेले दिसत नाही। तर इथून पाठीमागं मी एकरी 200 पिशव्या काढत होतो। तर 200 पिशव्यांमध्ये समजा 5 रुपये मार्केट जर असेल तर 50,000 रुपये व्हायचे। आता मी पाटील बायोटेक घेतलं आहे, तर माझी जी जवळपास 350 पिशवी निघेल, तर 350 पिशवीचे माझे 80,000 ते 85,000 रुपये होतील। तर माझं खर्चामध्ये पहिला एकरी मला 20,000 रुपये खर्च यायचा टोटल। तर आता एक 7-8 हजार रुपये वाढलेत, तर 7,000 रुपये खर्च वाढला आहे पहिल्यापेक्षा। पण त्या पद्धतीत माझे या मार्केटनुसार एक 5 रुपये मार्केट धरलं तर माझे 35,000 रुपये वाढता येतात। म्हणजे 7,000 रुपये आपण तसं पण अर्धा एकर एक्स्ट्रा कांदे लावा लागले असते, नंतर तेवढे उत्पन्न आपल्याला भेटलं असतं। तर त्या पद्धतीत तो खर्च काहीच नाही तसं। जिथं आपण 1 एकरमध्ये
200 पिशव्या काढत होतो, तर ते आता तिथं 350 पिशव्या निघत आहेत. तर मला पहिले हे 1.5 एकर कांदे केले तर एवढे 350 पिशव्या निघत होत्या. तर आता माझं असं एवढंच म्हणणं आहे की बाबा सर्वांनी पाटील बायोटेक हे वापरावं, की ज्यामुळे आपलं 1.5 एकरचं उत्पन्न किंवा 2 एकरचं उत्पन्न हे 1 एकरमध्ये आपल्याला भेटू शकेल. या पद्धतीत करायला काहीच हरकत नाही भाऊ. थोडा खर्च वाढतो पण त्या पद्धतीत उत्पन्न पण वाढतं. शेती हा माझा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. शेतीशिवाय पर्याय नाही. शिक्षण थोडं अपुरं असल्यामुळं शेती हाच माझा व्यवसाय आहे. मी कायमस्वरूपी शेती अशीच पारंपरिक पद्धतीने करत होतो. आता आमच्या गावामध्ये पाटील बायोटेकचा कार्यक्रम झाला आणि त्या साहेबांना मी सर्व माहिती विचारली. माहिती विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की बा एकरी किती खत टाकावा. त्यांच्याकडनं मी खत घेतले आणि कांदा लागवडीच्या अगोदर 1 महिना पूर्ण खत टाकलं. त्या खतापासून असा फायदा झाला की हे खत मूळवाढीला एकदम चांगलं आहे. मूळ वाढल्यामुळं मालसुद्धा योग्य पद्धतीने त्याचं वाढ होते आणि वाढ होऊन माल हा भरपूर निघतो. पूर्वी एकरी आम्हाला कमी माल निघायचा, पण ह्यावेळेस डबल ते 3 पटीने वाढ होईल असा आमचा अंदाज आहे. यापुढे सर्व शेतकऱ्यांनी बहुतेक ह्याच पाटील बायोटेकचा खताचा वापर करून जास्तीत जास्त जसं उत्पन्न निघेल हे शेतकऱ्यांनी पाहिलं पाहिजे आणि आधुनिक शेतीचा सोडून तांत्रिक ज्ञानाने शेती केली पाहिजे. शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यामध्ये याचा वापर होतो आहे. हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये अनेकविध पिकांमध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते आणि त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीचा पोत सुधारतो. अतिरिक्त रासायनिक खतांच्या मात्रा दिल्याने जमिनीचा पोत खराब होतो. माझी वडिलोपार्जित 15 एकर शेती आहे. मी पारंपरिक पद्धतीने पूर्वी शेती करीत होतो, पण सध्या त्या मानाने ते फारसं उत्पन्न निघत नव्हतं. म्हणून मी नवीन पद्धतीनं शेती करण्याचं ठरवलं. आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करीत होतो त्यामध्ये ऊस, केळी, कांदा, फुलवर, ढोबळी मिरची अशी पारंपरिक पद्धतीची पिकं घेत होतो. पण त्यात फारसं उत्पन्न निघत नसल्यामुळं आम्ही आधुनिक पद्धतीनं शेती करण्यास सुरुवात केली. तर आधुनिक पद्धतीनं कांदा आणि ढोबळी मिरचीचे प्लॉट आम्ही घेत आहोत. तसेच त्याचप्रमाणे केळीसुद्धा आधुनिक पद्धतीने घेण्याचे चालू केलेले आहे. आम्ही पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. त्या टायमाला आम्हाला 15 टनापर्यंत उत्पन्न मिळत होतं. पण आम्ही पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान विकसित केल्यामुळं आम्हाला आता बहुतेक 20 ते 25 टनापर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. माझी एकूण 15 एकर शेती आहे. त्यापैकी मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान 8 एकरला घेतलेलं आहे आणि 2 एकर केळीला घेतलेले आहेत. बाकीच्या क्षेत्रात तसेच आहेत. तर 2 एकर ढोबळी मिरचीला पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान अजून घेतलेलं आहे. तर पूर्वीच्या कांद्यात आणि आत्ताच्या कांद्यात फार मोठा फरक दिसतो. पूर्वी मी जो कांदा घेत होतो आणि आत्ता सध्या पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान विकसित केल्यामुळं त्या दोन्हींच्या कांद्याच्या पाथीमध्ये आणि मुळीमध्ये फार मोठा डिफरन्स दिसतो. पूर्वी कांद्याची मुळी सडून जायची आणि आताच्या ह्या तंत्रामुळं कांद्याची तर एकदम मुळी एकदम सफेद भरपूर मुळी दिसत आहे. त्यामुळं कांद्याचा जोर एकदम व्यवस्थित दिसत आहे. पूर्वी मी पारंपरिक पद्धतीनं कांदा पिकवत होतो. त्या टायमाला माझा एकरी खर्च अंदाजे 10,000च्या पर्यंत जात होता. पण पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान विकसित करायला सुरुवात केल्यापासून माझा एकरी खर्च जवळजवळ 5 ते 6 हजारांनी वाढलेला आहे
आणि ते कांद्याचं उत्पन्न पूर्वी मला 15 टनापर्यंत मिळत होतं इकडे, तर ते आता बहुतेक 25 टनापर्यंत वाढ, म्हणजे एकूण मला 10 टन कांद्याचं उत्पन्न जास्त वाढले आहे. तर सरासरी आपण जरी 5 रुपये किलोप्रमाणे कांद्याचा बाजार पकडला तर मला त्या 10 टनापासून 50,000 रुपये जादा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझ्या उत्पन्नात भरपूर वाढ झाल्यासारखी अशी वाटते. चालू हंगामात थंडी अतिशय जास्त असल्यामुळं मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं माझ्या कांद्यावर थंडीचा काय फारसा परिणाम झालेला दिसत नाही. परंतु दुसरे प्लॉट पाहता त्यांवर थंडीचा जास्त परिणाम झालेला दिसतो. मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केल्यापासून माझ्या मालाची प्रत एकदम चांगली दिसती. तर मी पाटील बायोटेकचं जवळजवळ 8 एकरला तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. तर मी ह्याच वर्षी नवीन तंत्रज्ञान विकसित केल्यामुळं माझं माल एकदम व्यवस्थित दिसत आहे. तर इथून पुढं मी असं बाकीच्या शेतकऱ्यांना माझं उत्पन्न चांगलं आल्यावर मी बाकीच्या शेतकऱ्यांना असं सांगतो की तुम्ही थोडं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान विकसित करून अनुभव घेऊन बघण्यास काय हरकत नाही. तर आपण अनुभव घेतल्यास आपलं उत्पन्न निश्चित वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 40 वर्षापासून मी शेती करतो आणि कांद्याचं उत्पादन 40 वर्षापासून घेतो. परंतु पाटील बाय कंपनीचं मी तंत्रज्ञान मुखय्यते पाहिलं आणि निलक यांच्याकडून ती तंत्रज्ञानाची माहिती घेतली आणि ती मी चालू वर्षाला केली. त्याच्यात जवळजवळ 100% कांद्याचं पीक उत्पन्न झालं आणि पाठीमागचं पीक 50%च्या पुढं निघालेलं नाही. पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो, परंतु दरवर्षीप्रमाणे पहिला आत्ता मी प्रयोग केला तो प्रयोग एकदम मोठा माल तयार झालेला आहे. पाटील बायोपाय पद्धतीचे कांदे वापरलेले अशा पद्धतीने एकदम मोठा माल तयार झाला. परंतु पूर्वी जो कांदा करत होतो तो याच्या निम्म्यासुद्धा होत नव्हता. तंत्रज्ञान वापरलं ते एकदम सुंदर आणि चांगलं व्यवस्थित आहे. माझी अशी इच्छा आहे की इतर शेतकऱ्यांनी सुद्धा एकदा तरी वापरून बघावं आणि त्याचा अनुभव घ्यावा. हे तंत्रज्ञान सर्व पिकांमध्ये, मग ते केळी असो, ऊस असो, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला किंवा सर्वच पिकांमध्ये हे वापरता येतं आणि सर्व जमिनीमध्ये, ती हलकी असो, मध्यम असो किंवा भारी असो, अशा जमिनींमध्ये हे तंत्रज्ञान वापरता येतं. ज्या शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरायचं असेल त्या शेतकऱ्यांनी आमच्या अधिकृत वितरकांकडे आपली नाव नोंदणी करावी. म्हणजे आमचा कस्टमर केअर त्या शेतकऱ्याला घरपोच संतुलित खतांच्या मात्रा ह्या जमिनीच्या बायोडेटानुसार काढून देईल, ज्यामुळे आपल्या उत्पादनात पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने भर पडेल.